माहीत आहे की 4 वर्षापूर्वी माननीय मुकेशजी अंबानी त्यांच्या घरासमोर स्फोटके म्हणजे बॉम्ब ठेवण्यात आला होता आणि याचा जे आम्ही तपास केला, ATSनी तपास केला, मी त्यावेळेस गृहमंत्री होतो आणि ATSनी तपास केल्यानंतर याच्यामध्ये त्यावेळेचे मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे त्याच्यामध्ये मास्टर माइंड असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मी गृहमंत्री म्हणून त्यांची एका कमी महत्त्वाच्या पदावर बदली केली. आम्ही त्याला परमवीर सिंग यांना सस्पेंड केलं, नोकरीतून कमी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप केला. पण हा जेव्हा तपास ATSकडनं जेव्हा NIAकडे गेला, NIAच्या तपासामध्ये सुद्धा परमवीर सिंग याच्या विरोधात अनेक त्याच्यामध्ये त्यांना प्रूफ मिळालेत, अनेक पुरावे मिळालेत. इवन एका आरोपीच्या जामिनाची केस जेव्हा हायकोर्टामध्ये गेली आणि मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश माननीय मोहिते डेरे पाटील यांनी सुद्धा बोलताना असं सांगितलं की NIAनी परमवीर सिंग यांना सर्व पुरावे असताना सुद्धा का आरोपी केलं नाही. अशा पद्धतीने संपूर्ण मोठ्या प्रमाणात संपूर्ण प्रकरण हे संपूर्ण मुंबई पोलीस आयुक्ताच्या कार्यालयात झालं. त्याचे अनेक जबाब त्या ठिकाणी परमवीर सिंग यांच्या विरुद्ध आहे आणि इतके सगळे पुरावे परमवीर सिंगच्या विरुद्ध असताना सुद्धा NIAनी जी आता चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये आरोपी म्हणून परमवीर सिंग याचं नाव नाही, याचं सर्वांना आश्चर्य आहे. कोणाचा आशीर्वाद परमवीर सिंग याला आहे त्याच्यामुळे त्याचं नाव येऊ शकलं नाही, याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे. पोलीस विभागामध्ये पोलीस कर्मचारी नसताना सुद्धा त्यांच्या नावं जे आहे चढवण्यात आले आणि घोटाळा करण्यात आला. जवळजवळ 6.5 कोटीचा जो आहे घोटाळा आहे. संतानगर पोलीस स्टेशन गुन्हा सुद्धा दाखल झाला. मला अतिशय आश्चर्य वाटतं की कशा पद्धतीनं पोलीस नसताना सुद्धा त्यांना वेतन देण्यात आलं. हा प्रशासकीय ही संपूर्ण बाब आहे. त्याच्यामुळे याची संपूर्ण गृह खात्याने चौकशी केली पाहिजे आणि पोलीस नसताना सुद्धा त्यांना पगार देऊन राहिलेत याची चौकशी करून जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कारण की आपल्याला माहीत आहे की पोलीस खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे तरुण तयारी करतात आणि तयारी करून केव्हा आमची परीक्षा होते आणि केव्हा मला पोलीस खात्यामध्ये भरती केलं जातं, त्या पद्धतीनं तयारीला लागतात. कारण की मोठ्या प्रमाणात पोलीस खात्यामध्ये नवीन भरतीची आवश्यकता आहे. पण असं असताना सुद्धा पोलीस नसताना काही लोकांचे पगार काढण्यात आले. त्याच्यामुळे त्याची चौकशी होऊन जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. हिंदी में जानना चाहेंगे आपने जो ट्वीट किया. ऐसा है, आपको सभी को पता है कि 4 साल पहले मुंबई में देश के बहुत बड़े उद्योगपति माननीय मुकेश जी अंबानी, इनके घर के सामने कुछ बॉम्ब रखा गया. मैं उस वक्त महाराष्ट्र का गृहमंत्री था. हमने उसकी इंक्वायरी की, ATS ने उसकी इंक्वायरी की और उस इंक्वायरी में ये मालूम पड़ा कि मुकेश जी अंबानी इनके सामने जो बम रखा गया उसका मास्टरमाइंड, ये पूरा काम करने वाला जो मास्टरमाइंड था वो मुंबई के पुलिस कमिश्नर परमवीर सिंह थे. जब ये हमको सरकार को मालूम पड़ा तो गृहमंत्री करके मैंने मुंबई के पुलिस आयुक्त परमवीर सिंह, इनका तबादला एक छोटी अलग एक जो कम अहमियत की पोस्ट है वहाँ पे किया. उसको हमने परमवीर सिंह को सस्पेंड किया. उसके बाद में पूरा मामला NIA की तरफ गया. NIA ने भी इसकी इंक्वायरी की और NIA के इंक्वायरी में भी काफ़ी सबूत परमवीर सिंह के खिलाफ में मिले
लेकिन जब हाईकोर्ट में एक आरोपी के जामीन के बारे में जब न्यायाधीश के सामने, मुंबई हाईकोर्ट के न्यायाधीश के सामने माननीय मोहिती डेरे पाटिल इनके सामने जब ये केस गया, तब उन्होंने भी, हाईकोर्ट ने भी कहा कि इतने सारे सबूत परमवीर सिंह के खिलाफ में होने के बावजूद भी एनआईए ने उसको आरोपी क्यों नहीं किया। हमको भी बड़ा ताज्जुब है कि एनआईए ने इतने सारे सबूत होने के बाद परमवीर सिंह को आरोपी क्यों नहीं किया, इसका हमको भी ताज्जुब है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।